हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मस्तपैकी अशी तयार झाली आहे. मी माझ्या आईकडे आली ना, तर जास्त कपडे घेऊन येत नाही, कमी घेऊन येते. तर तयार झाली. वाजले किती बघा, 4:30 वाजले. मस्तपैकी तयार झाली. यावेळी जरा लिस्ट वेगळी आहे. तर कशी दिसते मी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट, मस्तपैकी असं तयार झाले आणि मी, माझी मम्मी, माझं पोरगं आणि आम्ही सगळेजण यांना मस्तपैकी आता फिरायला चालले. तर तुम्हाला दाखवलं असेल किती वाजले, 4:30. तर संध्याकाळ जाणार आहे. कुठं जाणार आहे पुढे जाऊन तुम्हाला सांगते. आणि आता आम्ही निघतो. हे पण सांगा की नटल्यानंतर छान दिसते की साधी सिंपल छान दिसते, हे पण मला सांगा. कारण की तुम्ही मला बघताय डेली ब्लॉगमध्ये साधी सिंपल असते गाऊनवर, ती छान दिसते का ही छान दिसते, नक्की सांगा मला. नाही आता मस्त की आम्ही रेडी झालोय. आता आम्ही सगळे निघते. तर माझी मम्मी असं चाळीत राहते. हे बघा चाळ आहे. इथून आहे ना बस स्टँडवरून ना पहिले रिक्षा पकडून गाडी तळला जाणार आहे. हे बघा आम्ही रिक्षात बसलो आणि रिक्षात बसून गाडी तळण्यात जाणार. तिथं जाऊन ना बसची वाट बघणार आहे. गाडी तळापाशीच ना भरपूर असे बस भेटतात. ते कुठं जायचं तिथं, म्हणजे जेजुरीला असून दे, आळंदीला असून दे, कुठं पण तर सगळीकडे बस तिथंच भेटतात. इथं बघा आम्ही बस स्टँडच्या आतमध्ये आलो. तर आता इथं बसची वाट बघते. बस आली की बसमध्ये बसतो आणि मग निघणार आहे. हे बघा बस आली, बसमध्ये बसलो आणि आता मी निघणार आहे. कार्तिक पाठीमागे बसला आणि मी पुढे बसले. एकत्र सीट नाही भेटली म्हणून मागं पुढे बसलोय. इथं बघा तुम्हाला दाखवते सगळे मिलिटरीतले आहेत आणि ही मिलिटरीची मोठी कॅम्प आहे बघा. हे सगळं आहे आणि तिथं बाहेर ना एवढं सुंदर सुंदर चित्र वगैरे काढले ना, ते बघून किती भारी वाटते. हे सगळं लाईन लय मोठं आहे. आर्मीचे सगळे आर्मी, तोफे वगैरे, रंगाडे वगैरे असं सगळं असं बाहेर लावलं आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी परत एकदा दाखवते. असं आता आम्ही उतरलं आहे दगडूशेठ हलवायला. तर आम्ही त्या दिवशी सकाळचं दर्शन घेतलेलं ना, तर ह्यावेळी संध्याकाळचं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो. तर अजून एकदा जायचं म्हणून माझी मम्मी म्हटलेली, तर म्हणून आम्ही परत आलेलो. अधिक महिना चालू आहे तर म्हणले चला आता जायचं आणि मस्तपैकी 4-5 दिवस राहायचं परत. आणि दगडूशेठ हलवाई, स्वामी समर्थ, दत्त महाराज हे तर करणारच आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून एक देवदर्शन करणार आहे. काय करणार आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. गणपतीच्या बाप्पाच्या इथं आहे बघा, संध्याकाळचं वातावरण किती छान आणि सुंदर वाटते बघा. 7 वाजलेत आणि एवढं प्रसन्न आणि छान वाटते. आम्ही तर जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन करायला. तर आज तुम्हाला पण ना गणपती बाप्पाचं दर्शन मी दाखवते तुम्हाला. तर इकडे बघा लाईनी इथं जाते. सगळ्यात पहिले अगोदर आहे ना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेणार आहे. हे बघा तुम्हाला दाखवते स्वामी समर्थ गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना, त्याच्या बाजूलाच ना आतमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आतमध्ये गेलं ना, त्याच्या डाव्याच बाजूला आहे ना स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. स्वामी समर्थ महाराजांचं मी पण दर्शन घेते, तुम्ही पण घ्या. आणि इकडं सुंदर आणि छान प्रसन्न वाटते. तुम्हाला सगळं दाखवते. हे बघा स्वामी समर्थ, हे बघा. आणि पादुकाचे दर्शन पण दाखवते, तुम्हाला दाखवते. हे बघा पादुकाचे दर्शन घेतल्यानंतर स्वामी समर्थाचं आहे, किती सुंदर आणि छान वाटते, प्रसन्न वाटतं. स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग बाहेर निघाली आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाईनीत थांबण्यासाठी बाहेर निघाले. आणि त्याच्याच पाठीमागे ना एकदम मोठं असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे बघा खूप सुंदर आणि छान आहे, पाठीमागे आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मस्तपैकी लाईन लावली. लाईनीत आणि गर्दी जास्त नव्हती, होती पण जास्त नव्हती. तर हे बघा गर्दी आहे का जास्त दाखवते तुम्हाला, कारण की पट्टापट लाईन निघते. गर्दी असते की अंगारकी चतुर्थीला, मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीला आणि गणपतीच्या टायमिंगला तर खूपच गर्दी असते. संध्याकाळचे 7 वाजले तरी पण हाय एवढी गर्दी पण नाही. आज तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवते. हे बघा मी मुंबईत असताना सिद्धिविनायकला जायची. दर मंगळवारी न चुकता जायचं. आणि सिद्धिविनायक कुठे माहिती का तुम्हाला, माहितीच असेल ना, तर दादरला होतं. तर दर मंगळवारी जायचं. मंदिरात गेले ना की प्रसन्न, आनंद, सुख, शांती, समृद्ध सगळं भेटल्यासारखं असं वाटायचं. तर दर मंगळवारी गेले की समाधान वाटायचं. तसंच ह्या दगडूशेठला आलं तरी मला तसंच वाटते. हे बघा दगडूशेठचं पूर्ण मंदिर आणि छान वाटतं. दगडूशेठचं ना दर्शन घेतलं की एकदम समाधान, छान असं वाटतं, सगळंच भेटल्यासारखं. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं की ना असं एकदम भारी आणि किती काय करून काय नाही असं वाटतंय. आणि दिवसभर आहे ना ते काच लावलेलं असतं आणि संध्याकाळी आहे ना तर किती वाजता उघडतात मला माहीत नाही, कारण की मी आज पहिल्यांदा बघितलंय. दिवसभर ते काचेतून दर्शन घेतात लोक. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आहे ना
काच उघडले जातात. आज मी पहिल्यांदा बघितलं काच पूर्ण उघडलेलं. संध्याकाळी दर्शन घेण्यासाठी सगळ्यांना खुलं ठेवतात ते. तर कसं कोणाला टाईम भेटते, कोणाला नाही भेटत ते लांबूनच दर्शन घेऊन जातात ते. आणि काही काही लोकं आतमध्ये जातात ना, तर एवढं मोठं काच आहे, पूर्ण मोठंच्या मोठं काच आहे. तर त्या काचेतून दर्शन घेतात ते. त्याच्यानंतर संध्याकाळी उघडतात वाटतं आरतीच्या टायमिंगला. तर छानपैकी असं दगडूशेठचं दर्शन झालं. त्याच्यानंतर समोरच थोडंसं पुढे आलं की दत्त महाराजांचं मोठं मंदिर आहे. छानपैकी असं सुंदर असं दत्त महाराजांचं पण दर्शन झालं. त्यामुळे प्रत्येक वेळी दगडूशेठ करते, त्याच्यानंतर दत्त महाराजाचं दर्शन घेते. नंतर मग थोडंसं पाठीमागे दत्त महाराजाच्या मंदिराच्या पाठीमागे थोडंसं चालत गेलं की स्वामी महाराजाचा मठ आहे. तर त्या मठात रोज रोज न चुकता प्रसाद असतो. तो पोट भरून खायला एवढं प्रसाद असतो. फक्त गुरुवार आहे ना दिवसभर चालू असतं. त्याच्यानंतर आहे ना 1 वाजता बंद असतो. त्याच्यानंतर 4 वाजता उघडते, 9 वाजता बंद असते, असं काहीतरी असते. फक्त गुरुवारचं दिवसभर असते. कारण की आम्ही तिथं गेलं की वाचलेलं की आणि शक्यतो मी गुरुवारचंच जाते मठात. मी कधी पण पुण्यात गेली ना, तर पहिले दगडूशेठ हलवाईचं दर्शन करतेच करते. मन प्रसन्न आणि छान वाटते. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन झालं, की दत्त महाराज, त्याच्यानंतर स्वामी महाराज, त्याच्यानंतर ते दर्शन करूनच मी माझ्या घरी येते. छान आनंद आणि प्रसन्न आणि छान वाटते. आणि प्रत्येक वेळी मी कधी आता ही दुसरी वेळ आहे. मी 2 वेळा गेली. पहिले सुट्टीला गेली, त्याच्यानंतर हे अधिक महिना आहे म्हटलं आता गेली. एका महिन्यात 2दा माझं स्वामी समर्थ, दत्त महाराज, गणपती बाप्पाचं छानपैकी असं दर्शन घडलं. संध्याकाळचं वातावरण आहे कसं नक्की मला सांगा, कसं वाटते नक्की सांगा. रात्रीचे ना 8 वाजलेत. नवसाचा गणपती पण दाखवते हे बघा. त्याच्या तिथं वरती लिहिलंच की नवसाचा गणपती. त्या नवसाच्या गणपतीच्या आतमध्ये दर्शन करायला गेलं ना, तिथून पण स्वामी समर्थ महाराजांचं मठ येते तिथून पण. तर तुळशीबाग म्हणजे जेवढे फुलांची व्हरायटी आहे ना, तेवढ्यापेक्षा जास्त मुंबईत पण आहे. तर आपल्या साताऱ्यात तेवढी व्हरायटी नाही आहे. तुम्ही बघितलं असेल का? तेवढे आहेत का फुलांची व्हरायटी? अजिबात नाही आहे. असं आता आम्ही परत मेट्रो ट्रेननी प्रवास करणार आहे. तर इथं बघा मी तिकीट काउंटरला इथं आली आहे, तिकीट काढते. तर इथं ऑनलाईन चालत नाही. ऑनलाईनला स्कॅन करण्यासाठी बाहेर आहे. कारण की हे पूर्ण खाली आतमध्ये आहे. तर इथं रेंजचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. तर कॅशच चालते. प्रत्येकाला तुम्हाला पण ते सांगते. तुम्ही मेट्रो ट्रेननी प्रवास करत असेल, लहान असो, मोठं असो, सगळ्यांना एक सकट तिकीट आहे. तर माझ्या हातात तिकीट आहे. हे आहे बघा स्कॅन करायचं आहे. तर आतमध्ये तिथं स्कॅन केलं. त्याच्यानंतर आत आली आणि खाली खाली जायचं. त्याच्यानंतर मस्तपैकी मेट्रो ट्रेनमध्ये बसायचं. लास्ट टाईमला पण बसताना मी तुम्हाला दाखवलेलं म्हणजे ह्यावेळी पण दाखवायचं आहे. तर स्कॅन करायचं, आतमध्ये यायचं आणि परत बाहेर जाताना स्कॅन करायचं आणि बाहेर यायचं. तुम्ही तर बघितलं असेल. असो, तुम्हाला कसं वाटलं संध्याकाळचं सगळं वातावरण कसं वाटलं? संध्याकाळचा गणपती बाप्पा कसं दिसतंय? हे सगळं कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला दुपारपेक्षा पण संध्याकाळ खूप भारी आणि छान वाटते. आणि इथं बघा आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आहेत. स्वारगेट दिशेने जाणारी ट्रेन आणि इथं दुसऱ्याकडे जाणार आहे ते तर आपल्याला माहीत नाही. आता बघा आमची ट्रेन आली. तुम्हाला दाखवलं असेल हे बघा. ट्रेन आली आणि ते ट्रेन थांबली की दरवाजा उघडतो हे बघा. आता स्वारगेट स्टेशनला उतरल्यानंतर तिथून मग बस पकडायचं, मग घराकडे जायचं. तर तुम्हाला कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही ट्रेननी उतरलो हे बघा. भाजी मंडळी इथे स्वारगेटपर्यंत 5 का 10 मिनिटातच येते. तर इथं बघा असं स्कॅन करायचं. स्कॅन करून झालं की नंतर ते उघडते मग जायचं. तर इथं बघा स्कॅन केलं त्याच्यानंतर हे बघा एवढं भारी आणि छान वाटते सरकार. तर असो आता आम्ही स्टेशनच्या आता बाहेर येणार आहे. तिथून मग बस पकडून मग घराकडे जाणार आहे आम्ही. 8:30 पावणे 9 वाजलेत आता. तर तरी पण गर्दी किती हे बघा. तर आता बस स्टँडला पण तेवढीच गर्दी स्वारगेटच्या. त्याच्यानंतर मेट्रो ट्रेनला पण तेवढीच गर्दी वाढते का म्हणजे संध्याकाळचे 6-7 वाजलेत म्हणून. नाहीतर 8:30 पावणे 9 वाजले तर गर्दीच गर्दी. दगडूशेठला तुम्ही बघितलं असेल किती. आपल्या गावाकडे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ह्या साईडला तर 8 वाजले की सगळे अंधारच अंधार. कोणच माणूस बाहेर नसतंय आणि कोणच नसतंय. मुंबई पुन्हा मुंबईत रात्री 12 वाजेपर्यंत गर्दीच गर्दी असते. ट्रेन असून ते काय असून ते. ट्रेन 12 वाजेपर्यंत असते. बस पण 12 वाजेपर्यंत असते. नाही बस सॉरी 2 वाजेपर्यंत असते आणि 12 वाजेपर्यंत ट्रेन असते. तर लोकल ट्रेनचं म्हणते मी. आणि गावाकडचे तर दिवस रात्र चालूच असतात ते. तरी पण तुम्हाला सांगते हे बघा तुम्ही बघितलं असेल स्वारगेट बस स्टँडला किती गर्दी आहे आणि बसमध्ये पण माणसंच माणसं आहेत. म्हणजे आपल्या गावाकडे आहे ना
8 वाजले की कोणच जास्त बाहेर नसतात. क्वचित थोडेसेच माणसं असतात, नाहीतर शक्यतो नसतात ते. बसमधून उतरलं की थोडंसं पुढे आलं की इथं पाणीपुरीचा स्टॉल आहे आणि मस्तपैकी इथं पाणीपुरी खाल्लं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.